नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आलो आम्ही हिंगणघाटला दत्त मंदिरमध्ये दुर्गादौडसाठी। माझी खूप दिवसाची इच्छा होती दुर्गादौड जायचं, कारण नवरात्रामध्ये दुर्गादौड असते यांच्याकडे। तर खूप लोकांना प्रश्न पडला असेल की दुर्गादौड काय, तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो दुर्गादौडमध्ये काय। दुर्गादौड म्हणजे श्री दुर्गा माताच्या नावाने काढण्यात येणारी धावण्याची एक रॅली किंवा पदयात्रा म्हणू शकतो तुम्ही मित्रांनो। ही यात्रा का बरं निघतो, का बरं दौड काढतो आपण, कारण की हिंदू धर्माचे रक्षण, देशासाठी त्याग आणि तरुण पिढीला एकत्र आणून त्याचा एक चांगला उद्देश निर्माण होतो, त्यासाठी आपण हे दुर्गादौड काढतो। आता आमची निघाली आहे पदयात्रा भवानी माता मंदिराकडे जायचं, आणि आम्ही कोणत्या मार्गाने जाणार हे तुम्हाला व्हिडिओतर्फे माहीतच पडणार। तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा तुम्हाला माहीत पडणार की दुर्गादौड कशी असते, काय असते। तर जितके बी आपले हिंदू भक्तांना माहीत पडेल की दुर्गादौडमध्ये काय काय करावं लागतं, म्हणून संपूर्ण माहिती पडणार त्यांना की दुर्गादौडसाठी काय काय करावं लागतो। आणि जी दुर्गादौड आहे ही सहसा श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेद्वारे सुरुवात झाली, आणि यामध्ये अनेक तरुण भगवे ध्वज घेऊन सहभागी होतात। जसं की आज मी हे ध्वज घेऊन उभं झालो आपल्या हिंदू धर्मासाठी, तर तुम्ही पण वा। आज मी हातात हिंदू स्वराज्य ध्वज आणि डोक्यावर टीका लावून जे चालत आहे, कोणामुळे? हे छत्रपती शिवाजी महाराजमुळे, आणि त्यांची इच्छा होती हिंदू स्वराज राहिला पाहिजे, म्हणून आपण नारा कोणता लावतो? जय भवानी जय शिवाजी, जे छत्रपती शिवाजी महाराज लावायचं। त्याचं कारण मी खूप वेगळं आहे मित्रांनो, तर तुम्हाला सांगतो मी का बरं कारण आहे। कारण असं आहे की आई भवानीच्या म्हणजेच पुण्यश्लोक, जे श्री जिजामाताच्या पायाची देश, देव आणि धर्म यांच्या रक्षणासाठी हिंमत, ताकद, शक्ती, बुद्धी, धैर्य, साहस मागण्यासाठी आपण दौड काढतो। आणि दौडात जाण्याचा राष्ट्रीय उपक्रम म्हणजेच श्री दुर्गा माता दौड। तर मित्रांनो, उठा हिंदू, जागा व्हा आणि दुर्गादौडीत सहभागी व्हा। काही कारणामुळे तुम्हाला नसेल होत जॉईन करायला या सहभागी व्हायला या दौडमध्ये, तर मित्रांनो व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जेणेकरून आम्हाला थोडंसं सहानुभूती मिळेल की तुम्ही आहे आमच्यासोबत, तर आम्हाला पुन्हा प्रेरणा मिळेल, शक्ती मिळेल, आम्ही पुन्हा छान दौड काढू। आणि बस तुमचं प्रेम ठेवा, अगर तुमचं सहभागी नसेल होत काही कारणामुळे, तर आम्ही हाऊस तुमच्यासाठी। मग काय मित्रांनो, कोण आले? हिंदू आले। मित्रांनो कसं आहे, या दौडमध्ये मोठ्या संख्येने लोक येतात, सहभागी होतात, खूप सारे यूथ, एजेड, म्हणजे खूप लहान मुलं म्हणू शकतात तुम्ही बघतच आहे व्हिडिओमध्ये माझ्या मागे, लहान मुली, मोठे मुलं, म्हणजे खूप सारे सहभागी होऊन आपापल्या एक व्यक्त करतात, आपली एकता व्यक्त करतात, आणि एक मजबूत व चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा देतात। आणि सामाजिक जागृती एक म्हणजे जसं की झोपलेले हिंदू समाजात जागृती निर्माण करणे, आणि त्यांना आपल्या संस्कृती व परंपरेची आठवण करून देणे, ह्या दौडचे हेच कारण आहे। म्हणजे आमचे उद्दिष्ट बी तेच आहे की आपला धर्म नष्ट झाला नाही पाहिजे, कारण की खूप सारं बघता तुम्ही आज दांडिया पहिल्यासारखे नाही राहिले। दांडिया म्हणजे एक देवीसाठी एक वेगळं होतं, आणि आता काय लोक काय करतात, मुली अंगप्रदर्शन, तर हे नको। आणि ही दुर्गादौड मला तर आत्ता माहीत झालं, 1-2 वर्ष झाले, आणि मी या 2025मध्ये जॉईन केलं। खूप लोकांना माहीत पण नसते या दुर्गादौडबद्दल, आणि मी सर्च केलं की खूप साऱ्या सिटीमध्ये दुर्गादौड चालू आहे, काही काही सिटीमध्ये चालू नाही आहे दुर्गादौड। तर माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक सिटीमध्ये दुर्गादौड करावे। 9 दिवस असतो दुर्गा मंदिरचा, आणि दुर्गादौड करताना सेफ्टी भी जरूरी है। तुम्ही बघतच आम्ही किती सेफ्टीने जाता। श्री राम का भक्त हूँ मैं, अपना धर्म निभाऊंगा। अरे मेरी सांस चलेगी जब तक मैं हिंदू को जगाऊंगा। मेरी सांस चलेगी जब तक मैं हिंदू को जगाऊंगा। श्री राम का भक्त हूँ मैं, अपना धर्म निभाऊंगा। श्री राम का भक्त हूँ मैं, अपना धर्म निभाऊंगा। 5, 4, 3, 2, 1, go.
इथे केली आम्ही डोरीची पूजा. डोरी मीन्स मित्रांना हिंदू ध्वज, जे आपलं हिंदू ध्वज आहे त्याला डोरी म्हणतात. आणि इथं पूजा करावाच लागतो, कारण की कसं हिंदू ध्वजाची डोरी जेव्हा काढत असतो आपण तेव्हा केलेली पूजा एका परंपरेचा भाग आहे, ज्याचा उद्देश ध्वजाला देवाच्या पवित्र अस्तित्वाची जोड देते आणि आदर व्यक्त करते. म्हणजे यामुळे ध्वजला केवळ कापड न राहता त्याचे आध्यात्मिक महत्त्व वाढते मित्रांनो. आणि या पूजेमुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ते दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. आणि पूजा केल्याने ध्वजाला देवाशी जोडले जाते आणि ध्वज हा देवाची उपस्थिती दर्शवतो आणि त्याला केलेला आदर हा देवाप्रती असलेला आदर मानला जातो तेव्हा. सो फायनली आम्ही पोचलो एनोरा मार्गामध्ये. भवानी माता मंदिर इथून खूप जवळ आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिरात गेल्यानंतर आरती करू आणि शायद आरती चालूच असणार, कारण की जवळपास 7 वाजले आम्हाला तिथं पोचायला. आम्ही 6:30 वाजता निघालो रॅली तिथून आणि इथं याला आम्हाला 6:45-7 वाजले. आणि तिथं गेल्यानंतर आम्ही आता आरती करणार मंदिरात. हे बघा समोर मंदिर आहे. तर मित्रांनो, दत्त मंदिर ते भवानी माता मंदिरची जी दुर्गा दौड होती ही अशी होती आमची. फायनली आम्ही पोचलो दुर्गा माता मंदिरकडे. आता आरती होणार. आणि तुम्हाला अगर व्हिडिओ छान वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओ पुन्हा पाहायला मिळेल. प्लीज तुमचं प्रेम असू दे असं. सकळ सुखाचा केला त्याग म्हणून साधिला तोच योग राजसाधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे जीवितामृत मानावे आरती करूनच अंगावर काटे आले मित्रांनो. खूप मन प्रसन्न झालं सकाळी आरती करून भवानी मातेच्या मंदिरात. आता याच्यानंतर प्रसाद मिळेल आणि मानला जातो की पान खूप मान असतो भवानी मातेच्या मंदिरमध्ये, तर पान खाऊया. फायनली पान घेतलं आहे मी आरतीनंतर. एक पान खाल्ले बी आहे आणि बाकी पान माझ्यासोबत आले, त्यांना देऊन बाकीचे पान. आणि बघा असं असतं मित्रांनो दुर्गा दौड. खूप लोक येतात. आता याच्यानंतर आम्ही फायनली जाणार, नाश्ता करणार. त्याच्यानंतर बस येतात, बसनं जाणार आम्ही वापस. पैदल नाही जातात. खूप चांगली सोय करतात हे लोक. नाश्ता ठेवतात, त्याच्यानंतर नाश्ता झाल्यानंतर चाय नंतर मग फायनली बस येतात आणि बसनं ज्या एरियातून आपण काढल्या दौड, जसं की दत्त मंदिर, तर दत्त मंदिरला सोडून देतात. आणि बसनं जात असताना बी खूप लोक बिलकुल मजा करत. खूप सही वाटलं त्या दिवशी दुर्गा दौडमध्ये. आपल्याकडे ही दुर्गा दौड तुम्ही आता बघत आहे, पण मी असं ऐकलं की बेळगावसारख्या शहरामध्ये या दौडाची परंपरा जवळजवळ 3 दशकापासून सुरू आहे असे म्हटले जातात. तर विचार करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.